पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। सन्माननीय स्वप्नील भाई खोपकर साहेब यांच्या माध्यमातून मात्र हे बक्षीस या ठिकाणी नक्कीच दिलं जात आहे। पहिलं अर्धशतक वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषकामध्ये पटकवण्याचा मान ज्या खेळाडूने मिळवला तो अर्थातच टीम होपेचा हर्षद पाटील आणि त्यांना हे पारितोषिक दिलं जाईल। सन्माननीय अशोक कारंडे साहेब यांचं आगमन देखील या स्पर्धेसाठी झालेलं आहे आणि त्यांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। त्याबद्दल अशोक कारंडे साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया। हर्षद पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्याच्याच बरोबरीने हे 500 रुपयांचं पारितोषिक देखील त्यांना दिलं जात आहे। आज त्यांनी चांगला खेळ केला, जरी विजय मिळाला नसला परंतु टीमसाठी 100% कमिटमेंट 100% एफर्ट या खेळाडूंनी दिला आहे आणि त्यामुळे त्यांचा सन्मान आणि हे बक्षीस त्यांना दिलं जात आहे। हर्षद, तुम्ही देखील चांगला खेळ केला, पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी नक्कीच असतील। मॅच ऑन मैदानाच्या आतमध्ये केली जाईल। आपण वळूया अजिंक्य बाऊडसर यांच्याकडे। थँक्यू। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो। राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं ते राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो। रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हेची आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही। या भूमंडला ठाई आणि धर्मरक्षणापायी श्री समर्थ रामदास स्वामींचा भगवा ध्वज हाती घेतला आणि उरी स्वप्न बाळगलं। हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी देखील आपण नतमस्तक होऊ आणि पुन्हा एकदा जाऊ मैदानाच्या आतमध्ये। वैकुंठवासी हबप संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक पर्वत 14 एक दिमागदार देखणं आयोजन आणि या स्पर्धेचे आपण शिल्पकार पाहतोय वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी। सर्वांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। खूप चांगली मॅच या अगोदर आपण पाहिली। बोर्ले टीमनं जबरदस्त खेळ केला, आक्रमकता त्यांनी दाखवली, परंतु या मॅच मध्ये एकीकडे डेरवली आणि त्यांच्या विरोधात चौकाराचा इशारा येतो आणि चौकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती। नागोरी चहा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेमध्ये। ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या ठिकाणी आपण नागोरीजी यांना पाहतो आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेमध्ये। राज कन्स्ट्रक्शन डेव्हलपरचे प्रोप्रायटर आदरणीय गोरखजी धुमाल साहेबांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती यावं। डेरवली ग्रुप ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की आपण प्लीज मंचावरती यावं। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। पार्टे कलेक्शनचे ओनर अंकित पार्टे या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या समवेत चिराग उतेकर यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। डेरवली आणि त्यांच्या विरोधात पोइंजे या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी चालू आहे। टॉस का बॉस या मॅच मध्ये पोइंजे संघ त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, पाचारण केलं प्रतिस्पर्धीय डेरवली टीमला फलंदाजीसाठी आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। विनायक धुमाल आणि त्याच्या साथीला प्रशांत मुले हा फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन आलाय। रसिक एक चांगला गोलंदाज आहे, अनुभव आहे त्याला क्रिकेटचा। पहिल्या चेंडूवरती त्यानं सिंगल धावखर्ची केली, त्यानंतर आला चौकार आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय। चांगलं कमबॅक त्याने या ठिकाणी केलंय, रेपर केलं होतं रनआउट साठी। आणि तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केले जाईल आणि आमचे ऑफिशियल पंच देखील या ठिकाणी चेक करतायत। पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचलाय, 2 धाबा या चेंडूवर ते मिळतील आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती। गोलंदाजी मार्कवरती रसिक तयार आहे, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईड बॉलचा इशारा आला आणि या अवंतर धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल
ते 8 या धावसंख्येवरती. शांत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये डेरवली टीमच्या फलंदाजांकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळणार आणि एकेरी धाबेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. तुमचा पहिला प्रभाव हा तुमचा शेवटचा प्रभाव असतो आणि जर इथून पुढे जर आक्रमण केलं, असं म्हटलं जातं या झटपट क्रिकेटमध्ये अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स. जर तुम्ही आक्रमकता सुरुवातीपासून दाखवली ना तर तुम्ही एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करू शकता. आणि सलामीला गेलेले फलंदाज विनायक आणि प्रशांत या दोन्ही फलंदाजांवरती पूर्णपणे विश्वास दाखवत हा आत्मविश्वासाने भरलेला फटका होता. 20 शेप मध्ये पंचांचा 4 धाब्यांचा इशारा येतोय. सीमारेषा पलीकडे जाईल 1 टप्प्या अखेरचा हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती. आपण सुरुवातीला उल्लेख केला की शांत आणि सावध सुरुवात जरूर केली होती, परंतु तदनंतर रौद्ररूप धारण केलं या फलंदाजांनी आणि आक्रमणाला सुरुवात केली. जर आक्रमण तुम्ही केलं ना सुरुवातीपासून तर तुमचा पगडा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भारी राहील, परंतु तदनंतर आपण पाहतोय की पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. 13 धावा आहेत त्या धावफलकावरती. बिनबाद 13 ही स्थिती या मॅच मध्ये डेरवली टीमची. प्रतिस्पर्धीय पोंजे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना सगळे यंगस्टर खेळाडू विघ्नहर्ता पोंजे टीमकडे आपण पाहतो. बरेचसे चांगले चांगले खेळाडू या टीमचा हिस्सा आहेत, चांगले बॅट्समन या टीमचा हिस्सा आहेत, चांगले बॉलर या टीमचा हिस्सा आहेत आणि जिगरबाज युवा खेळाडूंना घेऊन अगदी या संघाची बांधणी केली गेली आहे. आणि एक या संपूर्ण विभागामध्ये आपण पाहिलं, पनवेल परिसरामध्ये पाहिलं, या संघाच्या नावाचा बोलबाला होताना आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. सगळे जिगरबाज युवा खेळाडू यंगस्टारला घेऊन खऱ्या अर्थाने 1-2 लेजंड प्लेयर या टीमचा हिस्सा आहेत, परंतु त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर डेरवलं टीम देखील तितकी ताकदवर टीम आहे. बऱ्याचशा चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये नामांकित स्पर्धेमध्ये खेळताना आपण या डेरवली टीमला पाहिलंय. या मॅच मध्ये प्रशांत आणि आता त्याच्या साथीला खेळणारा फलंदाज विनायक या दोन्ही फलंदाजा चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण की ज्यावेळी पहिल्या सत्रामध्ये तुमच्या वाटेला बॅटिंग येते ना त्यावेळी तुमच्या मनामध्ये फक्त ही जिद्द पाहिजे, ती चिकाटी पाहिजे की एक मोठं टार्गेट आपण पहिल्या सत्रामध्ये उभं करू शकतो, जेणेकरून द्वितीय सत्रामध्ये आपले गोलंदाज द्वितीय सत्रामध्ये संघर्ष करतील आणि खऱ्या अर्थानं तशी बॅटिंग आता इथून पुढे या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज प्रशांत. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू या ठिकाणी विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय, पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय भावेश अगिवले. हा गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक तो या ठिकाणी घेऊन आलाय संघासाठी. खूप चांगली स्पर्धा, सातत्यपूर्वक आपण उल्लेख करतो मानाची, सन्मानाची आणि अगदी मनातल्या आठवणींना उजाला देणारी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की जिथे जिथे कमी असते तिथे तिथे स्वतः वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडीचे सगळे सदस्य तिथे उभे असतात आणि या संपूर्ण विभागामधील मी तर म्हणेन एक दमदार आयोजन केलंय वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी या संघानं. आणि या विभागामधील ही पहिली स्पर्धा आहे आणि जरूर त्याच दिमागदार देखण्या आयोजनाला पुन्हा एकदा आम्ही सलाम देतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. या एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. 16 धावफलकावरती पाहायला मिळतात. ऑन साइड रिजन मध्ये या फटक्याला खेचलं होतं. मोठे फटके मारू देत नाहीयेत. गोलंदाजी चांगली आहे पोंजे टीमचे सगळे गोलंदाज अगदी सटीक लाईन आणि लंतनं ते गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्याची गोलंदाजी, अचूक वेग या सर्व गोलंदाजांकडे आहे आणि तशी गोलंदाजी त्यांची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेश एक चांगला गोलंदाज आहे, उंच खुरा गोलंदाज, सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली होती. शरीराचा भेद घेणारा हा चेंडू होता, परंतु पंचांनी लेग बाय स्वरूपात ही सिंगल येते आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. आक्रमण तुम्हाला जरूर करावं लागेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये
आणि क्षेत्ररक्षकांची अगदी दमछाक उडाली जाते. ज्यावेळी लेफ्टी रायटी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात ना, त्यावेळी अगदी दमछाक उडाली जाते क्षेत्ररक्षकांची. आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना मुभा असते मोठे फटके मारण्याची, आणि ते फटके मारू देत नाहीत गोलंदाज. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये हा फटका होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूनं वाटचाल केली आणि एक धाव पलकावरती लागली जाईल. वाढ होईल धावपलकावरती, धावपलक जाऊन पोचेल ते 18 या धावसंख्येवरती. शांत आणि साबस सुरुवातीपासून आपण हेच उल्लेख करतोय की आक्रमण तुम्हाला करावं लागेल. बोर्ले टीमचा फलंदाज प्रफुल्ल पाटील चांबो या नावानं तो प्रसिद्ध आहे आणि त्याच्या बॅटमधून तब्बल मित्र म्हणेन 84 धावा त्याने संघासाठी जमवल्या. जो टार्गेट होता 95 धावसंख्येचा, सर्वात जास्त धावसंख्या या मैदानावरची कदाचित ती ही असावी. कारण की आपण जर पाहिलं ना तर या अगोदर 80 धावा पलसपे टीमनं जमवल्या होत्या सावले टीमच्या अगेन्स्ट खेळताना. आणि अगदी शेवटच्या चेंडूवरती एका चेंडूमध्ये 6 धाबींची गरज होती आणि तो सामना गमावला होता सावले टीमनं. परंतु आज जर आपण पाहिलं तर इतिहास रचला होता. पहिल्या इनिंगमध्ये धावा जमवल्या होत्या त्या 94 आणि 95 धावसंख्येचा पाठलाग. पाणी घेऊन जा. 95 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी बोर्ले टीमच्या प्रफुल्ल पाटीलनं विध्वंसक खेळी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. एक स्फोटक इनिंग त्याने साकारली. वैयक्तिक त्यांनी 50 धावा देखील केल्या. परंतु या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा आहेत त्या 19 धावा धावपलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आमचे नागोरी अगदी आज तयार होऊन या स्पर्धेसाठी आलेत. त्यांची एक अनोखी स्टाईल आहे आणि त्यांचा एक वेगळा व्यवसाय आहे. आपण जर त्यांच्या व्यवसायाविषयी पाहिलं ना तर त्यांच्याकडे मायदेशी मट्टा, तदनंतर संत्री, जे जे पोषक असतं ना ते त्या गोष्टीची ते विक्री खऱ्या अर्थानं संपूर्ण या विभागामध्ये करत असतात. त्यांची मोटारसायकल आणि त्यांच्या मोटारसायकलमध्ये तुम्ही 108 पदार्थापेक्षा जास्त पदार्थ तुम्ही चव घेऊ शकता. आणि असे नागोरी त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेमध्ये. आम्ही ज्या स्पर्धेमध्ये असतो ना त्या स्पर्धेमध्ये ते आवर्जून हजेरी लावतात. त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. पुन्हा एकदा जाऊ मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आपल्याला या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि तोच क्रिकेटचा थरार या मैदानावरती आपण सातत्यपूर्वक पाहिलाय. हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती आपण पाहिल्यानंतर CPL चौक प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा भरवण्यात येते. तदनंतर आपण पाहिलं तर याच मैदानावरती आदिवासी रायगड प्रीमियर लीग देखील गतवर्षी पार पाडली गेली. म्हणजे या ऐतिहासिक मैदानावरती चांगले चांगले खेळाडू देखील खेळून गेलेत. आणि पहिली मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या विभागामध्ये जर कोणी आयोजित केली असेल तर वैकुंठवासी अबप संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत खऱ्या अर्थानं वरद विनायक क्रिकेट क्लब आसरेवाडी. हे सगळं श्रेय खऱ्या अर्थानं त्यांना जाईल. कारण की आयोजन फक्त बोलणं सोपं असतं. आबेमध्ये आहे चेंडू, एसटी रक्षक चेंडूच्या खाली आला होता, झेलला कॅरी करता आलं नाही, पकडता आलं नाही. आणि एखाद्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान देणं हे कदाचित आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलं. या सातत्यपूर्व क्रिकेटमध्ये आपण पाहत आलोय की तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डोकेडोकी ठरू शकेल. आणि बरेचसे असे फलंदाज आहेत ज्यांना जीवनदान दिल्याच्या नंतर का आपण चांगली त्यांची एक मोठी इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळताना त्यांना पाहिलंय. आणि विनायकला या ठिकाणी जीवनदान दिलंय. आता त्या जीवनदानाबद्दल मी तर म्हणेन की त्याला त्याच्या विरोधात चांगले बॅटिंग आता करावी लागेल. चांगल्या फलंदाजांना जीवनदान देणं मॅचमध्ये थोडीशी डुकीडुकी ठरू शकेल. हे सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज. आता डेरिव्हेटिव्ह टीमच्या कॅप्टननं जो विश्वास दाखवला होता ना या फलंदाजांवरती, त्या विश्वासाला सार्थ फलंदाजी करावी लागेल. स्लॉक स्वीप केला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून विलोपनीय षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. डेरिव्हेटिव्ह टीमच्या कोणत्या एक फलंदाजानं जर अर्धशतक झलकावलं तर शेखरजी माडिक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. परंतु डावखुऱ्याचा फलंदाज प्रशांत या चेंडूवरती होतोय बाद. दांडी गोल केली जाते आणि
मोठा फलंदाज या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. या अगोदर त्यांना षटकार खेचला होता संघासाठी. 26 धाबा 10 फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज प्रेम शिंदे मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय, दाखल होतोय. परंतु या फलंदाजाला इथून पुढे चांगली बॅटिंग आपल्या डेरवली टीमसाठी करावी लागेल. परंतु तितकीच चांगली गोलंदाजी जी अचूकता या अगोदरच्या चेंडूवरती साधली होती ना, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती, तशी गोलंदाजी करावी लागेल. ती सुजित या गोलंदाजाला पुंजे टीम प्रयत्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये सगळे यंगस्टर खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते उतरलेत. पवन आमचे फार जवळचे मित्र ते देखील या टीमचा हिस्सा असतील आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. या मॅचमध्ये देखील त्यांची बॅटिंग आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जरूर पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलकावरती 26 धावा 1-26 ही स्थिती या मॅचमध्ये श्री गणेश डेरिवली टीमची. पुन्हा एकदा हा चांगला फटका आहे. क्रिकेटमधील पुस्तकी फटक्याचा उपयोग या ठिकाणी केला जातोय. कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हरमध्ये या चेंडूला धाडलं होतं आणि अगदी डीप पॉइंटवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला, वेगानं चेंडूला अडवलं. उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळतील धावा 2 आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं 28 धावा आहेत त्या धावफलकावरती. 28 धाबा या ठिकाणी धावफलकावरती. विघ्नहर्ता पुंजे आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश डेरवली. हा एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वतःला खऱ्या अर्थानं सावरलं, जागा बनवली, रूम बनवलं आणि तदनंतर ऑनसाइट रिजन मध्ये येतोय. हा दर्जेदार फटका चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोचेल ते एकूणच 32 या धाव संख्येवरती. षटक क्रमांक 3 इथून संपुष्टात येते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6 आणि या षटकामध्ये देखील 13 धावा आल्या. एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. 1-32 ही स्थिती आहे या मॅच मध्ये श्री गणेश डेरवली टीमची. परंतु विघ्नहर्ता पुंजे टीमच्या आता उर्वरित 2 षटकामध्ये चांगले गोलंदाज त्यांना वापरावे लागतील. अन्यथा आक्रमण जर झालं तर 60+ धावा या मॅच मध्ये जरूर येणाऱ्या 2 षटकामध्ये 30+ धावा जमवण्याचं मानस असेल या दोन्ही फलंदाजांचा. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रेम शिंदे दाखल झाला, ज्यानं एक चौकार लगावला. एक दुहेरी धावेच्या साहाय्यानं वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती तो खेळतोय. त्याच्या साथीला सलामीला गेलेला फलंदाज विनायक धुमाल, ज्यानं 6 चेंडूमध्ये केवळ 7च धावा संघासाठी जमवल्यात. परंतु सलामीला गेलेला हा फलंदाज आहे, बराच वेळ खऱ्या अर्थानं तो विकेटवरती थांबलाय आणि त्याला चांगली बॅटिंग आता इथून पुढे करावी लागेल. अब आदरणीय काशीनाथजी रायकर यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी उमेशजी निकम यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मागवरती भावेश अगदी फिंगर रोल केलं होतं या चेंडूवरती. चेंडू पडला आणि तदनंतर शॉट तडमाडवरती जाऊन थांबतोय. शॉट गल्लीमध्ये हा चेंडू थांबतोय आणि जरूर बाटकट होती आणि 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 33 या धाव संख्येवरती. 33 धावा 10 फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री गणेश डेरवली संघ 33 धाव संख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. 4थ्या षटकाला सुरुवात केली भावेश अगिवले या गोलंदाजानं. पहिला चेंडूवरती त्यानं डॉट बॉल टाकला होता, दुसऱ्या चेंडूवरती त्यानं सिंगल धाव या ठिकाणी खर्ची केली आहे. अब अशोक बाबा कारंदे यांचे देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. मी जयजी माडिक यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. अतिथी देव भव ही भारताची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण की वारंवार आम्ही हे उल्लेख करतो की इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं या भारत देशावरती, परंतु ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही. आणि संस्कृतीला जपणारा खऱ्या अर्थानं हा भारत देश आहे. महाराष्ट्र राज्य आणि रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यामधील ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आसरेवाडीकरांनी आणि याच स्पर्धेमध्ये मान्यवरांचा शुभ सन्मान अगदी
अतिथी देव भव ही भारताची संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपत प्रत्येक मान्यवरांचा यशोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. आदरणीय सुदामजी दाभणे साहेबांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. गणेशजी पाटील रोडपाली त्यांचं देखील शुभ सन्मान, जगदीशजी पाटील रोडपाली यांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मान्यवरांची बरीचशी मांदी आली आपण पहिल्या दिवसापासून पाहिली. अगदी उद्घाटन साठी देखील बरेचसे मान्यवरांची मांदी आली आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. आणि तदनंतर गणपती बाप्पाच्या चरणी आपण साकडं घातलं होतं की ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा, परंतु अगदी निर्विघ्नपणे ही स्पर्धा अगदी पार पाडली जाते. आयोजकांनी घेतलेली मेहनत, आयोजकांचे प्रामाणिक कष्ट, मी तर म्हणेन दिमागानं घेतलेली प्रत्येकाची सोच आणि मिळून केलेलं, एकजुटीने केलेलं हे आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. धाबा मिळतील पंच या चेंडूवरती. 2 3 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि 3 धाबेच्या बरोबरीनं एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल ते 38 या धाबा संख्येवरती. 38 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. सिंगल डबल वरती भर दिलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये, परंतु मोठे पटके मारावे लागतील. या अगोदर 55 धावसंख्येचा टार्गेट देखील असं वाटलं होतं कमी पडतंय की काय, परंतु या बलेस दांडी गोल केली जाते. फलंदाज प्रेम शिंदे होईल या चेंडूवरती बाद. मोठा आदरा श्री गणेश डेरवली टीमला. नवीन फलंदाज गोरख धुमाल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. डेरवली ग्रुप ग्रामपंचायतचे ते सदस्य आहेत, परंतु आता संघासाठी चांगल्या धाबा या ठिकाणी जमवाव्या लागतील. कारण की ज्यावेळी ग्रामपंचायतमध्ये आमचे अनिकेत निकम देखील उपसरपंच आहेत आणि त्यांना माहिती आहे की गावोगावी आता विकासाची कामगंगा त्यांना व्हायची आहे. तशी मी तर म्हणेन विकासाची कामगंगासाठी तुम्ही प्रयत्न जसे करताना तसे प्रयत्न आता तुम्हाला जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्वतःच्या संघासाठी करावे लागतील. श्री गणेश डेरवली संघ, परंतु त्यांच्या विरोधात विघ्न अर्था पोंजे संघ आता सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 38 धावसंख्येपर्यंत रोखलं जात आहे. 2 गडी गमावलेत. पहिली मॅच जिंकली ती बोर्ले टीमनं आणि बोर्ले टीम जिंकली आहे पहिली मॅच, म्हणजे सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी लगेच खेळवली जाईल. त्यासाठी बोर्ले टीम आपण कुठेही जाऊ नका. नवीन गोलंदाज समीर बिंगारे हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल. मेन पंचांच्या भूमिकेत जर आपण पाहिलं या विभागामध्ये ज्यावेळी मोठमोठ्या स्पर्धा होतात, या विभागामध्ये नव्हे तर पनवेल असेल, कालापूर असेल, कर्जत असेल, पेन असेल, उरण असेल, या संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या नामांकित स्पर्धा होतात ना त्या स्पर्धेमध्ये आवर्जून आपण या पंचांची भूमिका पार पाडताना आपण या पंचांना पाहतो. अगदी क्लिअर डिसिजन त्यांच्या माध्यमातून दिले जातात. अविनाश पारंगे सर असतील, त्यानंतर अरुण पारंगे सर असतील, विशाल पाटील सर असतील आणि नरेश मात्रे सर आता मेन पंचांच्या भूमिकेत आहेत. ऑफिशियल हे पंच मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील सरांना आपण अगदी टीव्ही अंपायर असं देखील आपण बोलतो, कारण की त्यांनी चांगल्या स्पर्धा कव्हर केल्यात. मग ती स्पर्धा कर्नाटकची असो, गोव्याची असो, या मी तर म्हणेन जिल्ह्याबाहेर जाऊन त्यांनी चांगल्या स्पर्धा खऱ्या अर्थाने कव्हर केल्यात. पिक्चरमध्ये देखील त्यांनी काम केलंय. असे नामांकित पंच यावेळेस विकेट प्राप्त केली जाते. फलंदाज विनायक धुमाल होईल या चेंडूवरती बाद. धारणीचे रमेशजी पाटील यांना देखील मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय रमेशजी पाटील यांना देखील मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. बरीचशी मेहनत आयोजक या स्पर्धेसाठी घेत आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं अगदी कठीण आहे, परंतु वर्धविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीचं फल आपण गेले 2 दिवस पाहिलं. या स्पर्धेला अगदी 4 चांद लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि यापेक्षा
मोठं आयोजकांना काय पाहिजे, कारण की त्या संपूर्ण या विभागामध्ये त्यांच्या स्पर्धेचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर आम्ही सातत्यपूर्वक उल्लेख करतो की मानाची, सन्मानाची आणि आठवणींना उजाला देण्याची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा पूर्णपणे डंका आपल्याला या खालापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय, कारण की अशी पहिली स्पर्धा आपण या विभागामधून पाहतोय आणि एक खूप चांगलं आयोजन, दिमागदार देखणं आयोजन आणि हे सगळं श्रेय जाईल तर वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडीला. गोलंदाजी माकवरती गोलंदाज यावेळेस सॅम समीर भिंगारे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट बॉल टाकला, दुसऱ्या चेंडूवरती त्यानं विकेट प्राप्त केली. बावेशनं देखील खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्या वैयक्तिक 2 स्पेलमध्ये त्यानं कमीत कमी धावसंख्येपर्यंत त्याला रोखायचं होतं. डेरवली टीमच्या फलंदाजांना बांधून ठेवायचं होतं, अगदी जगडून ठेवलं आणि तदनंतर आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये केवळ त्यानं 12 धावा खर्ची केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांना प्राप्त केली या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय की सॅम कमबॅक करतोय. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 39 या धावसंख्येवरती. 3-39 ही स्थिती आहे श्री गणेश डेरवली टीमची. हा फटका खेचला आहे ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून. वाईडिश लॉंगॉनवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळतील 2 धावा आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 41 या धावसंख्येवरती. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं श्री गणेश डेरवली टीमच्या फलंदाजांकडून, कारण की या अगोदर आपण पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती, आक्रमण केलं होतं आणि त्या मॅच मध्ये पाहिलं ना तर प्रफुल्ल पाटीलला रोखणं थोडंसं कठीण झालं होतं. क्रिकेटमधील त्याच्यामध्ये असणारी गुणवत्ता त्याने दाखवली. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. प्रफुल्ल पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. अगदी 95 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं बोर्ले टीमला. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये त्या 95 धावा अगदी डोई जड होतील बोर्ले टीमला, परंतु क्रिकेटमध्ये असं कोणतंही आव्हान नाही. आव्हान मी तर म्हणेन असं अशक्य नाही. जर तुमच्यामध्ये ती चिकाटी असेल, ती जिद्द असेल ना, तर जरूर तुम्ही खऱ्या अर्थानं मोठमोठं टार्गेट देखील तुम्ही सामोरी जाऊ शकता. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि या व्हाईटच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल 43 या धावसंख्येवरती. चला, पंचांचा निर्णय भावेश हा अखेरचा निर्णय असेल. पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय असेल आणि पंचांसोबत कोणती उज्जत कोणत्या एक संघातले खेळाडू घालू शकत नाही आणि जरूर आम्ही वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे. फ्लाय केलं होतं फटक्यानं, परंतु जरूर चेंडू बराच काल आबेमध्ये होता. 1 टप्पा अखेर चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी धाव मिळेल केवळ 1 आणि फलंदाज धावचीत स्वरूपात रनआउट स्वरूपात बाद होईल आणि एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे श्री गणेश डेरवली टीमला. 50 धावा जर झाल्या ना या मॅच मध्ये रंगतला पाहायला मिळेल. पर षटकामध्ये तुम्हाला 10च्या आस्किंग रेटनं धावावं लागेल आणि त्या धावांचा बचाव करणं या मॅच मध्ये श्री गणेश डेरवली टीम प्रयत्न करू शकेल, परंतु या धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 44 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना डेरवली टीमनं. आता शेवटचा एक चेंडू या षटकातील या सत्रातील या इनिंग मधील शिल्लक असेल. आदरणीय रमेशजी पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. भगवानजी यादव यांना मी विनंती करेन की आपल्या शुभासे रमेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. सॅम खूप चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट त्यानं प्राप्त केली. एक सांघिक विकेट त्याला मिळाली जातीये. केवळ 3 धावा त्यानं 4 धावा त्यानं खर्ची केल्यात त्याच्या 5 चेंडूमध्ये आणि एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. सॅम चांगला फटका. या फलंदाजाला पाठी का ठेवलं होतं असा प्रश्नार्थ चिन्ह पडला असेल खऱ्या अर्थानं श्री गणेश डेरवली टीमला. आणि फलंदाज
दिनेश पाटील जे सिंगर आहेत, सुप्रसिद्ध सिंगर आहेत, त्यांच्या बॅटमधून येतो हा षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 50 या धावसंख्येवरती. कधी कधी असं म्हणतात की जे पाठीराखे असतात, जे खऱ्या अर्थानं प्रेक्षक असतात, ते म्हणतात की जे समालोचन करतात ना त्यांच्या जिभेवरती काला तिल असतो का. कारण की आम्ही असा उल्लेख केला की शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर या मॅचमध्ये मजा येईल आणि कदाचित कधी कधी असंच घडतं. तो षटकार आला आणि षटकाराच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 50 या धावसंख्येवरती. द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ते 51 धावसंख्येची, म्हणजे 30 चेंडूमध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करावा लागेल ते विघ्नहर्ता पोंजे या संघाला. परंतु या धावसंख्याला ज्या 51 धावसंख्येला पाठलाग सहजरित्या केला जाईल पोंजे टीमच्या फलंदाजांकडून, की त्या विपरीत जर आपण पाहिलं या धावा डिफेन्स करतील श्री गणेश डेरिव्हली टीमचे गोलंदाज, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र ओमकार गुरव याला. एका लाईन मध्ये बाहेर या. पोंजे टीम 50 धावा जमवल्या बॅटिंग करत असताना श्री गणेश डेरिव्हली टीमनं 51 धावसंख्येचं टार्गेट उभं केलंय आणि आता गोलंदाजी टिचून करावी लागणार, भेदकता दाखवावी लागेल. जर या धावा तुम्हाला डिफेन्स करायचे असतील ना तर तुमचं क्षेत्ररक्षण तुम्हाला ताकदवर करणं गरजेचं असेल. 30 चेंडूमध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र ओमकारजी गुरव याला. या ठिकाणी नागोरी जे आमचे आहेत ते एक शेर बोलतील आयोजकांसाठी. एक शेर त्यांचा आपण ऐकूया, थोडंसं मनोरंजन, कारण की ते मागे पनवेलला गेलेले त्या ठिकाणी देखील त्यांनी खूप चांगली शेर शायरी केली होती आणि आयोजकांवरती खूप चांगले बोलतात ते. त्यासाठी नागोरी या ठिकाणी येतात, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम. नमस्कार. हा बाप संजय खोपकर, स्फूर्ती चषक 2024 आणि आपल्या आचरेवाडीचे जनतेचे देव अनिकेत निक्कम यांना माझा प्रणाम. अथांग सागर काय कामाचा छोटासा जरा वागवतो तहान. आचरेवाडीमध्ये अनिकेत निक्कम आहेत महान, त्यांना नागोरीचा कोटी कोटी सल्ला. चमकते हो सितारे, रायगढ़ खालापुर आचरेवाड़ी की शान हो तुम. कैसे कहो अनिकेत सर, आप इंसान आहे काय भगवान आहे तुम. नमस्कार. खरोखर युवकांनो, तुम्हाला पुन्हा संधी आहे. बिझनेसमध्ये उतरा, सर्व्हिसच्या पाठी लागू नका. मी बी ग्रॅज्युएट आहे, पण छोटा पटाका बडा धमाका, थेंबे थेंबे तळे साचे, असे मेहनत करा, तुम्हाला खरोखर साथ भेटेल. आणि प्रत्येकाने युवकांना संधी बिझनेसमध्ये अवश्य उतरा. कारण माझी मुलगी आज पायलट आहे, हे म्हणजे अभिमानाची सांगण्याची गोष्ट आहे. कारण मेहनत करत राहा, सर्व यश तुमच्या हाती आहे. यश तुमच्या अवश्य पाठी राहील. सर्व्हिसच्या पाठी लागू नका, बिझनेसमध्ये अवश्य उतरा. कोणता बिझनेस मन मागून करा, त्यात यश 100% भेटेल. नमस्कार. ना कलम होता ना कायदा होता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासन बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. डिंग डॉंग डिंग सिंग 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 सबका प्यागा नागोरी. बघा, हे होते नागोरी, त्यांचं देखील आम्ही वेलकम करतो. कारण की त्यांची शेर शायरी आपण चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये पाहतो आणि त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिला, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि धन्यवाद. ओव्हर टू ओमकार. धन्यवाद अजिंक्य भाऊड सर. या ठिकाणी आमचे मित्र पार्टे कलेक्शनचे प्रोप्रायटर अंकित पार्टे या ठिकाणी आलेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो. आमचे अनिकेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज तसेच सिरीज जे ट्रॉफीज आहेत
त्या अंकित पार्टे यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आल्यात. स्वप्नील खोपकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून अंकित पार्टे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आणि त्यानंतर आमचे नागोरी आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. आमच्या नागोरीच्या यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी केलं जात आहे आयोजकांच्या माध्यमातून. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. अंकित पार्टे आमचे मित्र यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि बेस्ट फिल्डर ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात त्या पुरस्कृत करण्यात आल्यात. त्यांचं मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू खेळपट्टीवरती हा चांगला फटका इथे मात्र सजवला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. थोडीशी लूज फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं आणि पहिल्याच चेंडूवरती 2 धावा वसूल केल्या गेल्या. 2 धावसंख्येच्या माध्यमातून संघाचा श्री गणेश होतोय. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 2. जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या सर्वांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आमचे पंकज ठाकूर, मानस चायनीजचे प्रोप्रायटर या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. त्यानंतर पाटील फोटोग्राफीचे प्रोप्रायटर आमचे ऋषभ पाटील हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. आणि अनिकेत निकम यांच्या अगदी जवळचे मित्र आणि त्यांच्या बरोबर चिराग उत्तेकर हे सुद्धा या ठिकाणी आलेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी स्वप्नील खोपकर यांना विनंती करतो की आपण चिराग उत्तेकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अनिकेत निकम यांच्या अगदी शालेय दोस्त आहेत. ते अगदी शाळेपासून कॉलेज असेल, त्यानंतर ओमकार यादव यांचे शाळेतील दोस्त आहेत. आणि परंतु ओमकार यादव यांची आज अनुपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी धारणीचे आमचे व्यासपीठावरती आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. मॅच मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला टीम डेरवली आणि त्यांच्या विरोधात पोंजे या 2 संघादरम्यान चालू असलेली मॅच आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती 50 धावा लागल्या. 51 धावसंख्येचा टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेलंय आणि हे टार्गेट पार करत असताना सुरुवात चांगली होतीये. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर या चेंडूवरती 2 वाईड बॉल टाकले आणि त्यानंतर येतो या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. ते टोटल 8 या धावसंख्येवरती 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. 2 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रशांत मुळे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. डेरवली संघाचा हा एक ताकदवार आणि चांगला गोलंदाज आहे. सातत्यपूर्वक पहिलं षटक डेरवली टीमकडून याच गोलंदाजाकडून टाकलं जातं आणि या मॅचमध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल, कारण पहिलं सत्र म्हटलं तर पॉवर प्लेचं हे सत्र आहे. अशा वेळेला लॉंग ऑफ आणि मिड ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक बांधले गेलेले आहेत. संधीय फलंदाजांना मुभा असेल मोठे फटके मारण्याची. या पहिल्या सत्रामध्ये जर का जास्तीत जास्त धावा जमवल्या तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग होताना पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. 3 बॉल आतापर्यंत संपलेत. धावफलकावरती शिरावल्यात त्या 8 धावा. हा पुढचा बॉल गुडघे टेकून मारण्याचा अक्षरशः प्रयत्न केला होता. अक्रॉस द लाईन बॅट अँड बॉलचा संपर्क कुठल्याही प्रकारचा होत नाहीये. सरळ चेंडू विसावतोय. विकेट किपर दिनेश पाटील यांच्या हातामध्ये. आणि दिनेश पाटील यांचं आपण खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य बघितलं तर खऱ्या अर्थानं एक चांगले सिंगर, चांगले सुप्रसिद्ध गायक या संपूर्ण रायगड जिल्ह्यातील बरीचशी गाणी त्यांनी क्रिकेटवरती आधारित असतील, तसेच आगरी कोळी संस्कृतीवरती आधारित असतील, मराठमोळी गाणी या गायकाच्या माध्यमातून आपण बघितली आहेत. ते दिनेश पाटील आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, त्यांच्या हाताला ब्रश करून सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. बारा धावा इथे धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चांगला फटका बघितला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु त्यांना भेदून चेंडूंनी वाटचाल केली सीमारेषेच्या पलीकडे. एलिव्हेशन जबरदस्त पाहायला मिळालं. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपलाय. 5 बॉल संपलेत आणि शेवटचा पहिल्या षटकाच्या समाप्तीसाठी एका चेंडूचा खेळ मैदानावरती असेल बाकी. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज पवन. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतला शरीराचा वेध. 51 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्या विरोधात डेरवली संघाविरोधात खेळत असताना टीम
पोईंजे संघाला 51 धावा बनवायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. पहिल्या 17 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद ही महत्वाची स्थिती आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. पंचांना विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. बघा कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर तिसरी मॅच 1 वाजेपर्यंत चालू झाली होती. बघा रायगड प्रीमियर लीगचे या वर्षीचे मुख्य आयोजक तसेच आई ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलासदत्त म्हात्रे यांची अगदी थोड्याच वेळात एंट्री या स्पर्धेकडे होणार आहे. आणि अनिकेत निकम आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आश्रेवाडी व वरदवेना क्रिकेट संघ आश्रेवाडी यांच्या प्रेमाखातर खऱ्या अर्थानं कैलासदादा अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी येणार आहेत. धाव फलकावरती धावा आहेत त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. दुसरं षटक गोलंदाज विनायक धुमाळेच्या हातामध्ये सोपवलं गेलं. उंचापुरा बांध्याचा हा खेळाडू वारंवार क्षेत्ररक्षणाची विवर असणं या ठिकाणी बदलली जाते, कारण ह्या जोडीला तुम्हाला फोडावं लागेल. मगाच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये अगदी थंडीचं वातावरण होतं आणि अशा वेळेला मोपे संघानं 94 धावा 5 ओव्हरमध्ये बनवल्या होत्या आणि त्या धावसंख्येचा पाठलाग एक हाती खऱ्या अर्थानं शेवटला 4 बॉल राखून बोर्ले संघानं केला. आणि काय इनिंग साकारली त्या मॅचमध्ये. चांबून तब्बल 16 बॉलमध्ये त्याने 25 चेंडूमध्ये 84 धावसंख्येची भारधार इनिंग बोर्ले संघाच्या चांबोनी साकारली आणि त्यानंतर तो सामना जिंकला खऱ्या अर्थानं 4 बॉल राखून बोर्ले संघानं. आणि खरोखर फार चांगली मॅच पहिल्या षटकाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण बघितली. मात्र आता ही दुसरी मॅच आपण पाहतोय. पहिल्या फेरीची ही दुसरी लढत गोलंदाजी मारकर गोलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय. विनायक धुमाळे मात्र गोलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्ची केल्यानंतर हा दुसरा चेंडू खेळपट्टीवरती पडला. तो निर्धाव चेंडू खेळपट्टीवरती टाकला जातोय आणि अशा या चेंडूची गरज असेल, कारण दोन्ही फलंदाज फार चांगल्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि ज्या वेळेला हा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज पवन गायकरनं केलाय तो त्या वेळेला तो प्रयत्न फसला आणि अशा वेळेला फलंदाजांनी ओळखणं गरजेचं आहे. सरळ बॅटमधून ज्या वेळेला धावा येत आहेत अशा वेळेला सरळ चांगले फटके खेळावे लागतील. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल अडवतोय, सिंगल मिळते आणि एकेरी धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचेल. ते टोटल 14 धावसंख्येवरती 14 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 20 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. तसं बघितलं तर धावसंख्येचं आव्हान अगदी माफक आहे. या धावा सहजरित्या होऊ शकतात, परंतु गोलंदाजी तिखट झाली, विकेट जर मिळवल्या गेल्या तर या धावा डिपेंड सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध चेंडूने घेतला, डॉट बॉल येतोय. रमेश भोईर यावेळेला स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने आतापर्यंत फक्त 2 चेंडू खेळलेत. त्याला चांगला खेळ इथून करावा लागेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सन्माननीय अतिथी आमचे गोपीनाथ चव्हाण तुराडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल साहेब या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. स्वर्गीय हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कुपकर स्मृती चषक 2024 मध्ये हा चेंडू चांगला होता आणि या चेंडूवरती धाव सुद्धा मिळाली जाईल. फक्त एकच कमबॅक करणारं असे षटक पाहायला मिळालं. तब्बल 3 धावा या फक्त या षटकामध्ये खर्ची केल्या गोलंदाज विनायक या गोलंदाजांना आणि 3 चेंडू निर्धाव खेळले गेले. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. यू टर्न देणारं षटक डेरवली संघासाठी फेकलं जातोय. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार लगवले, परंतु या षटकामध्ये थोडासा धावफलकाला रोख लावला जातो, थांबून ठेवलं धावफलक आणि धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 15. शेवटचे 18 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी असेल आणि 36 धावसंख्येची आहे गरज.
चला स्पीडअप करायचंय, पंचांना विनंती असेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली ती 15. सुस्थितीमध्ये पाहायला मिळते गोलंदाजी करणारी टीम, कारण कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा जो प्रयत्न होता तो या ठिकाणी सफल होतोय आतापर्यंत. परंतु अजूनही काही बिघडलेलं नाहीये, कारण 18 बॉलमध्ये 36 धावा इथून जमवायच्या आहेत. आणि जर का षटकार चौकारांची आतिषबाजी केली तर ह्या धावांचा पाठलाग होईल आणि या मैदानावरती धावा होतात. परंतु तुम्ही जर का चांगले फटके खेळले तर नक्कीच धावसंख्या होताना पाहायला मिळेल. मगाच्या मॅचमध्ये आपण बघितलं 94 धावा चेस झाल्या आणि आता गरज आहे ती 18 मध्ये 36 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कर गोलंदाज दत्ता शेंडे गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतील. बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव या गोलंदाजाच्या पाठीशी आहे आणि तो या ठिकाणी पणाला लावावं लागेल. अगदी दोलायमान स्थितीमध्ये ही लढत आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. पंचांना विनंती असेल स्पीडअप करायचं, कारण ही मॅच थोडीशी स्लो होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत आजच्या 3ऱ्या दिवसातील. 2 दिवसामध्ये चांगला खेळ आपण बघितला. बरेचसे ताकदवर संघ या मागच्या 2ही दिवसामध्ये मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले. बरेचशा मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्या. उर्वरित आता 2 दिवस बाकी आहेत, त्यातला हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये पनवेल तालुक्यातील दादा संघ या मैदानावरती खेळतील. त्याच्यामध्ये पहिली लढत बोरले मोपे बघितली, त्यानंतर ही दुसरी लढत एका बाजूला डेरवली आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल पोयजे. त्यानंतर भिंगारवाडी संघ या मैदानावरती सचिन लहानेचा खेळताना पाहायला मिळेल. आई 11 कोण संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. या वर्षीचा बराचसा फॉर्मात असलेला सांगडे संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. आणि आज ताकदवर लढती या मैदानावरती होतील आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आज या मैदानाकडे होताना पाहायला मिळेल. आणि पहिल्या 2 ओव्हरचा समाप्त झालाय खेळ. शेवटचा 3 ओव्हर आता मैदानावरती बाकी आहे. 3रं षटक गोलंदाज दत्ता शेंडे गोलंदाजी मार्कर. हा पहिलाच बॉल होता आणि या बॉलवरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळते ती एकच धाव. एकेरी धावेच्या मदतीनं कासवाच्या गतीनं का होईना पुढे जाण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी पोंजे टीम यावेळेला करते. एकेरी धावेच्या मदतीनं 16 धावा लागल्यात धावफलकावरती. 16 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. एखाद 2 मोठे फटके या ठिकाणी खेचावे लागतील, कारण थोडीशी बॅकफुटवर ढकलली जाते बॅटिंग करणारी टीम. दोन्ही फलंदाज सलामीवीर फलंदाज मैदानावरती आहेत. सुरुवात त्यांच्या माध्यमातून चांगली राहिली, परंतु त्या सुरुवातीत सातत्य टिकवताना आलेलं नाहीये. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. धीम्या गतीनं टाकलेला हा चेंडू फलंदाज मात्र आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहतोय. तोपर्यंत चेंडू सरळ विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि डाव फलकावरती धावा स्थिरावल्यात त्या फक्त 16. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बॉल बाकी असतील. गोलंदाज दत्ता पुन्हा एकदा असेल गोलंदाजी मार्कर. डावकुरी आताचा हा गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी करत असताना या वेळेला वेट अँड वॉश, त्यानंतर चांगला फटका. ताकदीचा उपयोग या चेंडूवरती केला गेलाय आणि सरळ चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी बराचशा कालावधीनंतर आलेला हा दणदणीत षटकार. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 22 धावसंख्येवरती. हा पुढचा बॉल कोलवर टप्प्याचा हा चेंडू खोदून काढायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिडॉनला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न जरूर झालाय, रोखलाय शेवटच्या क्षणाला आणि या एकेरी धावेच्या मदतीनं 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा पुढचा चेंडू गोलंदाज असेल पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत जीवाच्या आकांतानं धावतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळवली जाते ती फक्त एकच धाव. दुसरीचा प्रयत्न परंतु या वेळेला सुद्धा रोखलं जात आहे. फक्त एक धावेला प्राधान्य दिलं जाते. सावध पवित्रा दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी आजमावलाय, परंतु
मोठे फटके सुद्धा तुम्हाला खेचावे लागतील. समीकरण आता बदललं जाईल. 13 बॉलमध्ये बनवायचे आहेत 27 धावा. एकाच दोन मोठे फटके या चेंडू आणि धावांमधला अंतर कमी करून देतील, तर एकाच दोन विकेट पुनरागमन करून देतील गोलंदाजी करणाऱ्या टीम डेरवलीला. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. अगदी दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवार आहेत, एकमेकांच्या विरोधात बऱ्याचशा वेळेला खेळलेत, परंतु या वेळेला बॅटची कडा घेऊन अगदी चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चेंडू आणि फिल्डरमध्ये करण्यात रेस लागली होती, परंतु अंतिम क्षणाला सरळ चेंडूने वाटचाल केली फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी ठोकलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते टोटल 28 या धावसंख्येवरती. बारा चेंडूमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. हॅलो हॅलो 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 28 या धावसंख्येवरती. अतिशय जबरदस्त स्कोरिंग आमचे भार्गव ठोंबरे हातनोलीवरून आहेत आणि या स्पर्धेसाठी अतिशय चांगली कामगिरी करत असताना त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. आणि खरोखरच जबरदस्त प्रत्येक चेंडूची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचते, त्यांचं मनापासून धन्यवाद. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धाव आहेत त्या 28 आणि शेवटचे 12 बॉल आणि गरज असेल ती 23 धावसंख्येची. 12 बॉलमध्ये इथून 23 धावा बनवायच्या. 11.5च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावावं लागेल, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 2 फटके भार्गव या ठिकाणी खेचावे लागतील फलंदाजांना. आणि यावेळेला बघा काय घडलं गेलं. LBWच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. चप्पा पडल्यानंतर चेंडू पॅडवरती आदळला आणि या पंचांनी अगदी हिरलं या चेंडूवरती आणि सांगितलं फलंदाज हा आऊट आहे. आणि त्यानंतर मोठी विकेट आता मैदानाच्या बाहेर जाईल, कारण दोन्ही फलंदाजांनी पार्टनरशिप बिल्ड केली होती आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला का होईना मैदान सोडावं लागते. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाते, फलंदाज होतोय बाद. रमेश भोईरा फलंदाज बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी समीर भिंगारे नवीन फलंदाज पोइंजे संघाचा मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 11 बॉल आणि गरज आहे 23 धावसंख्येची. गोलंदाज विनायक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. कमबॅक करणारं षटक निर्णायकारक षटक असेल. या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. बघा काय घडलं जाते मैदानावरती. खोलवर टप्प्याचा हा चेंडू वेगवान तेज तरार फेकला गेला होता आणि सरळ चेंडू जाऊन आदळतोय यष्ट्यांवरती. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज गेल्या पावली माघारी. समीर भिंगारे स्वस्तात बाद होतोय, फलंदाज बाद. दोन चेंडूवरती 2 महत्वाच्या फलंदाज होत आहेत बाद. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. चेंडू आणि धावांमधला अंतर आता अस्ती वाढत चाललंय. 10 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे टीम पोइंजे संघाला. पोइंजे विरुद्ध डेरवली या 2 ताकदवार बलाढ्य संघादरम्यान चालू असलेले हे घमासान युद्ध आपण मैदानावरती पाहतोय. 12 बॉलमध्ये बनवायचे होते 23. 2 चेंडू खेळपट्टीवरती विकेट घेऊन गेले आणि त्यानंतर आता शेवटचे 10 बॉल आणि 23ची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल सांगणं फार कठीण. अजूनपर्यंत 4 बॉल मैदानावरती आता बाकी असतील. इथून तर चांगली फटकेबाजी झाली. इथून एका 2 मोठे फटके आले तर मात्र पुनरागमन करेल बॅटिंग करणारी पोइंजे टीम. परंतु आतापर्यंत पारड जड आहे ते गोलंदाजी करणाऱ्या टीम डेरवली संघाचं. गोलंदाज विनायक
हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज भावेश आगिवले. डावकुरे हाताचा हा फलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल. गोलंदाज बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे, परंतु सेफली चेंडू जमिनीवरती लँड होतोय आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळवल्या गेल्या त्या 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 30 या धावसंख्येवरती. आणि आता 9 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत शेवटच्या 21 धावा. नऊ चेंडू मध्ये 21 धावा इथून बनवायचे प्रयत्न करतोय. आणि डावकुरे हाताचे फलंदाज खरोखर घातक असतात, परंतु घातकीपणा आता या मैदानावरती तुम्हाला सिद्ध करावं लागेल, कारण संघाला गरज आहे. यावेळेला अगदी झोकून दिलं स्वतःला आणि त्यानंतर चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. तो बॉल अडवतोय आणि तोपर्यंत मिळवली जाईल ती फक्त एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पाहून पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. 8 बॉल 20 धावसंख्येची गरज. शेवटचे 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज हे निर्णायकारक षटक होतं. जर का या षटकामध्ये धावा आल्या असत्या तर मात्र येणाऱ्या शेवटच्या 6 बॉलमध्ये कमी धावा आपल्याला चेस करणं धावफलकावरती पाहायला मिळाल्या असत्या, परंतु हे षटक चांगलं फेकलं गेलं. आतापर्यंत सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या, त्यानंतर 2 धावेचा चेंडू टाकला आणि त्यानंतर या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. शेवटचे 2 चेंडू मैदानावरती आता बाकी असतील. हा पुढचा चेंडू, हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. झेल पकडला जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर. दोन्ही फलंदाज सलामीला गेलेले आता मैदान सोडतायत. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. पवन गायकर होतोय आउट. फार चांगली अशी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं या संपूर्ण चौक विभागाची मानाची आणि सन्मानाची असलेली ट्रॉफी आपण या कांडोलीच्या मैदानावरती एन्जॉय करतोय. 4 दिवसीय या क्रिकेटचा कुंभमेळा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि त्यातला हा 3रा दिवस. 2 दिवस संपलेत, आता शेवटचे 2 दिवस बाकी आहेत आणि जशी जशी ही स्पर्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाईल तशी तशी या स्पर्धेची उंची वाढत जाईल आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्वांचं मनापासून स्वागत असेल. फार चांगलं हे दिमागदार देखणं आयोजन आणि पहिली वहिली स्पर्धा या विभागातील या मैदानावरती आयोजित करताना पाहायला मिळते. आमच्या आशीर्वाडीकर आणि अनिकेत निकम खऱ्या अर्थाने यांची फार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू बघा काय घडलं जात आहे. पहिली धाव जरूर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर आमचे परम मित्र वरुशे गावचे अनुराग रजाक आणि हेमंत सावंत हे व्यासपीठावरती आले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. पहिली धाव जरूर पूर्ण केली होती आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउट साठी या ठिकाणी चेक केला जाईल. नॉट आउट पंचांनी दर्शवला या ठिकाणी. 2 धावा सहजरित्या मिळवल्या जातात आणि शेवटचे 6 चेंडू 18 धावसंख्येची असेल गरज. 3 मोठे फटके या ठिकाणी खेचावे लागतील. बॅटिंग करणाऱ्या पोइंजे संघाला शेवटच्या 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. शेवटचं स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक कोणता गोलंदाज मैदानावरती फेकणार आहे आता मैदानावरती पाहावं लागेल. सनी काझारे या खेळाडूच्या हातामध्ये शेवटचं षटक दिलंय आणि या सामन्याची जबाबदारी असेल. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आहे. या 6 बॉलमध्ये बनवायच्यात 18 धावा. यानंतर बोर्ले संघ आपण कुठेही जाऊ नका. दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच लगेच खेळवली जाईल. या 2 संघादरम्यान जो संघ जिंकेल तो दुसऱ्या राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये टीम बोर्ले संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला बोर्ले टीमला विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबा. चंबो
शेवटचे 6 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. गोलंदाज सनी, गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार. उंच पुरा बांध्याचा हा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू, चांगला फटका सुद्धा चित्ररक्षक त्या ठिकाणी खराब होतोय. 18 धावांची गरज. 1 धाव मिळाली होती. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 धावसंख्येवरती. आता समीकरण बदललं जात आहे. शेवटचे 5 बॉल आणि गरज असेल 16 धावसंख्येची. शेवटचे 5 बॉल 16 धावसंख्येची गरज. 16 धावा 5 चेंडू. काय घडेल मैदानावरती सांगणं फार कठीण. पहिला चेंडू चांगला टाकला होता आणि त्याच्यावरती खराब फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी चेंडू सोडला आणि लगेचच दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं 1 धावेला आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 35 धावसंख्येवरती. स्ट्रायकर एंडवरती डावखुरे हाताचा फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात गेलेला भावेश आगिवले मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता आहे फलंदाजामध्ये मोठे फटके मारण्याची. तो क्षमता या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या खाली, परंतु यावेळेला चेंडू सेफली जमिनीवरती लँड होईल. कुठल्याही प्रकार एकच धाव चेंडूवरती मिळते. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीनं 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा शेवटचे 4 बॉल आणि 15ची गरज आहे. 4 बॉल 15ची गरज आणि हे सुरुवातीचे 2 चेंडू जे आहेत ते निर्णायककारक असतील. जर का या 2 चेंडूवरती चांगला फटका आला तर मात्र विजयाचे दरवाजे खुले असतील टीम पोंजे संघासाठी. परंतु आतापर्यंत पूर्णपणे पारडं जड आहे या मॅचमध्ये डेरवली संघाचं. गोलंदाज सनी असेल पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज नवीन गेलेला रसिक मते. हा चेंडू ताकदीचा उपयोग केला होता. जरूर बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल अडवतोय आणि 2 धावा, एकच धाव या चेंडूवरती माफ करा मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 37 धावा धावफलकावरती लागल्यात. समीकरण आता पुन्हा एकदा दुरावलं गेलंय. 3 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. बॅटिंग थोडीशी खराब झाली पोंजे संघाची. गोलंदाजी चांगली झाली होती. 50 धावा खर्ची केल्या होत्या 30 बॉलमध्ये. या धावसंख्येचा पाठलाग जरूर झाला असता, परंतु या वेळेला मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. शेवटचे आता 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची असेल गरज. जय झेरोबा सांगरे संघाचे कॅप्टन आमचे सुधीर पाटील या ठिकाणी आले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. या चेंडूवरती आलाय बऱ्याचशा कालावधीनंतर चौकार आणि आता शेवटचे 2 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची असेल गरज. शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला पंच मॅच चालू करा लगेच. शेवटचे 2 बॉल 10 धावसंख्येची गरज आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. विघ्नहर्ता पोंजे आणि त्यांच्या विरोधात डेरवली या 2 संघादरम्यान चालू असेल लढत आपण मैदानावरती पाहतोय. हा वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या मदतीने 1 धाव मिळेल. आता 9 धावसंख्येचे असेल 2 चेंडूमध्ये गरज. हा पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. या सामन्यावरती आता पूर्णपणे पकड मजबूत केली. हा सामना जवळजवळ खिशात घातलाय टीम डेरवली संघानं. शेवटचे 1 बॉल आणि 9 धावसंख्येची असेल गरज. चला डेरवली टीम आपण या व्यासपीठाच्या समोर लगेच टॉस साठी. आणि हा सामना जिंकलाय पोंजे संघाविरोधात खेळत असताना शेवटच्या क्षणाला टीम डेरवली संघानं. आणि फार चांगला खेळ पाहायला मिळाला. डेरवली संघाचा गोलंदाजी खऱ्या अर्थानं चांगली झाली आणि यानंतरची मॅच आता आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीची पहिली लढत एका बाजूला असेल जय हनुमान बोरले आणि दुसऱ्या बाजूला डेरवली. दोन्ही टीमला विनंती आहे आपण लाईनअप करून मैदान सोडा.